नमस्कार. बांधावरचं संमेलन चिपळूणकरांच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्वांच्याच मुखी आहे. त्याच्यावर अजून भरभरून चर्चा होते आहे. काल म्हटल्याप्रमाणे आजही संमेलनाच्या संदर्भात सुचलेल्या 2 कविता आपण ऐकूया. पहिली कविता आहे मेधा लोवलेकर यांची. आकाशाच्या मंडपाला पाना फुलांचे तोरण, आकाशाच्या मंडपाला पाना फुलांचे तोरण, बांधावर संमेलन साकारले. अभिनव हा प्रयोग साकारला कोकणात, चिपळूण नगरीत हर्ष मोठा. सारस्वतांची पाऊले उमटली मातीवर, शब्द ब्रह्म घे आकार पानोपानी. तंत्रमंत्र जाणोनिया काव्यांतरी स्फुरले, सार येथे उमजले साहित्याचे. मृदगंधाने भारले, शब्द झाले सुगंधित, कथाकथनी रंगत भरोनिया. लोकगीतात रंगता मन मातीचे कळले, एकरूप होत गेले निसर्गाशी. गावरान भोजनाचा स्वाद रेंगाळला ओठी, संमेलनाच्या या गोष्टी सर्वामुखी. देखण्या या सोहळ्याची झाली सुरेख सांगता, व्यक्त झाली कृतज्ञता मनोभावे. वाढो मराठीची गोडी, जुळो माणसांची मने, साहित्यरूपी सोने लुटोनिया. दुसरी कविता आहे सौ अंजली बर्वे यांची, ज्यांना या संमेलनाला उपस्थित राहता आलं नाही. ती खंत त्या कवितेतनं मांडतायत. बांधावरचे संमेलन हे गाजे कानोकानी, बांधावरचे संमेलन हे गाजे कानोकानी, दुधाचीच ती तहान आहे भागवी ताका नेमी. वृक्षवल्ली सजल्या येथे, वृक्षवल्लरी सजल्या येथे कविता सुमनाने, रांगोळीची कलाच सांगे क्षण विसाव्याचे. अतिथी आले स्वागत केले नयनरम्य सोहळे, फेटे कांबळ मोरपिसाने प्रफुल्लित झाले. ऊन सावली खेळ चालले वाऱ्यावरती फांदी हाले, ऊन सावली खेळ चालले वाऱ्यावरती फांदी हले. चुली पेटल्या रटमटलेले शिजता दाणे लाळ सुटे, रसिक म्हणोनी तृप्त जाहले काव्यकथेने जरी श्रोते. मनासाठी अन पोटासाठी वेगवेगळी भूक असे, कवी रसिक हे तृप्त जाहले निसर्गात रमले. राब राबले आयोजकही धन्य धन्य जाहले. धन्यवाद.